नमस्कार मित्रांनो, भोजन हेच औषध आहे ही आपल्या भारतीय संस्कृतीची हजारो वर्षापासून चालत आलेली शिकवण आहे. आपण जे खातो त्यावरच आपल्या शरीराचं, मनाचं, आरोग्याचं भविष्य अवलंबून असतं. विशेषतः वयाच्या 70 नंतर शरीराची काळजी घेणं अत्यंत आवश्यक होतं, कारण या वयात शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते, पचनशक्ती मंदावते, हाडं कमजोर होतात, स्नायू सैल पडू लागतात आणि रोगप्रतिकारक शक्ती आधीसारखी राहत नाही. अनेकांना सांधेदुखी, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, अशक्तपणा, झोप न लागणे अशा समस्या जाणवू लागतात. पण मित्रांनो, योग्य आहार आणि चांगली जीवनशैली स्वीकारली तर वाढतं वय हे ओझं न राहता आनंदी आणि निरोगी आयुष्याची नवीन सुरुवात ठरू शकते. औषधांवर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा जर आपण आपल्या आहाराला औषध मानलं तर शरीर अनेक आजारांपासून स्वतःच संरक्षण करू शकतं. आजच्या या विशेष माहितीत आपण जाणून घेणार आहोत अशा 7 महत्त्वाच्या पदार्थांविषयी जे 70 वर्षांनंतर शरीरासाठी अमृतासारखं काम करतात. हे पदार्थ शरीराला ताकद देतात, हाडं मजबूत करतात, मेंदू तल्लख ठेवतात. चला तर मग सुरुवात करूया. असे कोणते पदार्थ आहेत? तर पहिला पदार्थ दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. हाडांसाठी नैसर्गिक शक्ती. वय वाढल्यानंतर शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होणं सामान्य आहे, त्यामुळे हाडं ठिसूळ होऊ लागतात आणि छोट्या दुखापतीमुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो. अशा वेळी दूध, दही, ताक, पनीर यांसारखे पदार्थ शरीरासाठी अत्यंत आवश्यक ठरतात. दुधामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रोटीन आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतं. हे घटक हाडं, दात मजबूत ठेवतात. दही पचन सुधारतं आणि पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करतं. ताक शरीर थंड ठेवतं, पचन सुधारतं. दररोज सकाळी किंवा रात्री 1 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. घरचं ताजं दही रोजच्या जेवणात समाविष्ट करा. हलक्या मसाल्यात बनवलेलं पनीर देखील शरीरासाठी फायदेशीर असतं. ज्यांना दूध पचत नाही त्यांनी बदाम दूध किंवा सोया दूध यांसारखे पर्याय वापरू शकता. दुसरं, सुकामेवा आणि बिया. मेंदू आणि हृदयाचे रक्षक. वय वाढल्यानंतर स्मरणशक्ती कमी होते, थकवा येणं, हृदयाशी संबंधित समस्या वाढणं सामान्य आहे. अशा वेळी बदाम, अक्रोड, काजू, अळशी, भोपळ्याच्या बिया आणि शरीराला अत्यंत उपयुक्त ठरतात. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, प्रोटीन, फायबर, झिंक, व्हिटॅमिन ई भरपूर असतं. हे पोषक घटक हृदय निरोगी ठेवतात, मेंदूची कार्यक्षमता सुधारतात व त्वचेला चमक देतात. सकाळी भिजवलेले 5 बदाम आणि 1 अक्रोड खाल्ल्याने शरीराची चांगली ऊर्जा मिळते. अळशीची पावडर, भोपळ्याच्या बिया सॅलडमध्ये मिसळून खाणेही फायदेशीर आहे. तिसरं, हिरव्या पालेभाज्या. शरीराला नैसर्गिक पोषण. पालक, मेथी, शेवग्याची पानं, चाकवत, मोहरी आणि इतर हिरव्या भाज्या या पोषणाचं खनिज मानल्या जातात. यामध्ये लोह, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. या भाज्या रक्ताची कमतरता कमी करतात, पचन सुधारतात, शरीरातील सूज कमी करतात, शिवाय रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी मदत करतात. आठवड्यातून 3 ते 4 वेळा हिरव्या भाज्या नक्कीच खा. पालकाचं सूप किंवा शेवग्याच्या पानांचा रसही लाभदायक मानला जातो. 4, हंगामी फळं. नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत. फळं म्हणजे शरीरासाठी निसर्गाने दिलेली भेट आहे. पपई, सफरचंद, केळी, संत्री, पेरू, जांभूळ, डाळिंब, ईब किंवा यांसारखी फळं शरीराला जीवनसत्व, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स देतात. ही फळं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, पचन सुधारतात, शरीरात नैसर्गिक ऊर्जा निर्माण करतात. फळांचा रस पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खाणं अधिक फायदेशीर असतं, कारण त्यामध्ये फायबर जास्त असतं. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आंबा किंवा द्राक्ष यांसारखी जास्त गोड फळं मर्यादित प्रमाणात खावी. साबुधान्य आणि मिलेट्स पचन आणि ताकदीसाठी उत्तम. मैदा, पॉलिश तांदूळ आणि जंक फूड यांचा वापर कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स, ब्राऊन राईस यांसारखी धान्य वापरणं अधिक फायदेशीर ठरतं. यामध्ये फायबर, आयर्न, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. हे पदार्थ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात. ज्वारी, बाजरीच्या भाकऱ्या, नाचणीचे सत्व किंवा ओट्सची खीर हे उत्तम पर्याय आहेत. 6, हळद आणि आलं. घरातील नैसर्गिक औषध. हळद आणि आलं हे भारतीय स्वयंपाकघरातील 2 अमूल्य घटक आहेत. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतं, जे शरीरातील सूज कमी करतं. आलं पचन सुधारतं, सर्दी खोकल्यात आराम देतं, शरीर गरम ठेवण्यास मदत करतं. रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध पिणं शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. सकाळी कोमट पाण्यासोबत आलं घेतल्यास पचनक्रिया सुधारते. डाळी आणि अंकुरित धान्य. प्रोटीनचा उत्तम स्रोत. वाढत्या वयात स्नायू मजबूत ठेवण्यासाठी प्रोटीन अत्यंत आवश्यक असतं. यामध्ये मूग, मसूर, चणे, उडीद, राजमा, अंकुरित धान्य हे प्रोटीनचे उत्तम स्रोत आहे. अंकुरित धान्यामध्ये एन्झाईम्स वाढतात, ज्यांच्यामुळे शरीराला पोषक घटक चांगल्या प्रकारे मिळतात. दररोज 1 वाटी डाळ आणि आठवड्यातून काही वेळा अंकुरित कडधान्य खाण्याची सवय लावा. महत्त्वाच्या अतिरिक्त सूचना. दिवसातून भरपूर पाणी प्या.
कमी मीठ आणि कमी साखरेचा वापर करा. घरचं ताजं अन्न खा. जास्त तेलकट आणि प्रोसेस्ड पदार्थ टाळा. रोज किमान 20 ते 30 मिनिटं चालण्याची सवय ठेवा. हलका व्यायाम, योगा, प्राणायाम करा. पुरेशी झोप घ्या आणि ताण कमी ठेवा. आता जाणून घेऊया डायबेटिक्समध्ये उपयुक्त भाज्या कोणत्या. आजकाल मधुमेह ही अत्यंत सामान्य समस्या बनली आहे. चुकीचा आहार, ताणतणाव आणि कमी शारीरिक हालचाल यामुळे समस्या वाढत चालली आहे. पण योग्य भाज्या आहारात समाविष्ट केल्यास ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणं सोपं होऊ शकतं. यामध्ये पालक फायबर आणि लोहाचा उत्तम स्रोत आहे. शेवगा इन्सुलिन संवेदनशील वाढवते. फुलगोबी कमी कार्बोहायड्रेट आणि वजन नियंत्रण करते. भेंडी ग्लुकोजचं शोषण मंदावते. टोमॅटो शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते. कारलं नैसर्गिकरित्या ब्लड शुगर नियंत्रण ठेवते. वांगी अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराला फायदा मिळतो. बीन्स फायबर आणि विटॅमिन्स भरपूर. zucchini कमी कॅलरी आणि वजन नियंत्रणासाठी उपयुक्त. या भाज्या नियमित खाल्ल्यास शरीर निरोगी राहतं आणि मधुमेह नियंत्रण ठेवण्यास मदत होते. शेवटी मित्रांनो, वय वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण योग्य आहार, सकारात्मक विचार, निरोगी जीवनशैली यांच्या मदतीने आपण वाढत्या वयातही निरोगी आणि सक्रिय आनंदी राहू शकतो. लक्षात ठेवा, चांगलं अन्न हेच सर्वोत्तम औषध आहे. स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि निरोगी आयुष्य जगा. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ कोणत्या गावातून पाहत आहात, कोणत्या शहरातून, नक्की कमेंट करून सांगा. स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय.